गणेशु सकलामती प्रकाश म्हणे निवृत्ती नसू अवधारी तुझी वंदन गुरुला भी केलेच पाहिजे वंदन गुरुला वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे कारण जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे गुरुदत्ताची जयंती आहे गुरुमध्ये थोर ज्याला मानलं गेलं गुरुंचा सुद्धा गुरु ज्याला मानलं गेलं त्या दत्तात्रयांची आजची जयंती म्हणायचं आहे का गुरु थोर म्हणावा गुरु थोर आहे की सद्गुरु थोर आहे बघा समाजाला सुद्धा माझा विचारणार बोळाचा प्रश्न विचारणारच आहे पण आज एक दोन प्रश्न समाजाला सुद्धा आहेत माझे म्हणायचं आहे का गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार सांगा कुणासी करावा गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार सांगा कुणासी करावा गुरु सुद्धा पाहिजे पण या मानवी जीवनाला या मानवी देहाला मोक्षापर्यंत नेण्याचं काम हे सद्गुरूचं आहे आणि म्हणून आज तुम्हाला पहिला प्रश्न आहे माझ्या समाजाला गुरु थोर का सद्गुरु थोर सांगायचं कोणी येऊन म्हणून म्हणतो गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कोणासी करावा अरे सरळ मार्ग सोपा सरळ मार्ग सोपा सरळ मार्ग सोपा नेहमीच धरावा आणि उपदेश बहुमोलाचा या जीवनी आचरावा म्हणून शेवटचा मधला शेवटचा शेर स्तवनाला सुरुवात करायच्या अगोदर माझ्या मायबाप रसिकांना मगाशी भजन सुद्धा ऐकलं मी लवकर आलोय थोडं या ठिकाणी ज्ञानी मंडळी आहेत शास्त्र ग्रंथ वाचणारी लोक आहेत आणि म्हणून शेवटचा शेर देऊन तुमच्या सर्वांची रजा घेईन स्तवनाला सुरुवात करेन शेवटचा शेर म्हणायचा आहे काय हा माया ही माया माया ब्रह्माचा वाद मी माया आहे आधी मायेचा ब्रह्माचा वाद शंकर आणि पार्वतीचा वाद आहे आणि हे भांडण ना तेव्हाही मिटलं ना आता मिटलं सारीपाटाला बसले होते शंकर आणि पार्वती दोघंच बघायला कोणी नव्हता शंकर म्हणतो मी जिंकलो पार्वती म्हणते नाही मी जिंकलो आणि अनादी कालापासून चालत आलेला हा वाद आहे आणि म्हणून हा शक्तितुऱ्याचा सगळा मित्रांनो आपण सर्वजण पाहत असतो महामाया ब्रह्माचा वाद हा माया ब्रह्माचा वाद माया ब्रह्माचा वाद शाहीर करतात घरोघर मी म्हणतो माया थोर
ब्रह्म थोर. शक्तिवाला आहे मी सांगणार माझी आदिमाया श्रेष्ठ कशी. स्तवन खन कवळण आणि पद या पदामध्ये माझी आदिमाया मी श्रेष्ठ करणार. हो आणि त्यांचा शंकर करायचा आहे श्रेष्ठ. हेच भांडण आहे. म्हणून म्हणतो हा माया ब्रह्माचा वाद शाहीर करतात खरोखर. अहो कोण म्हणतो माया थोर, कोण म्हणतो ब्रह्म थोर. पण माया ब्रह्म एकच वस्तू, माया ब्रह्म एकच वस्तू. अर्धनारी नटेश्वर. अहो माया ब्रह्म एकच वस्तू, अर्धनारी नटेश्वर. कारण शिवा वेगळी नाही शक्ती, दोघेही बरोबर. आणि सामना बरोबरीच सुटणार. आज जीवन मोहनची बॅटिंग 3 वर्षापूर्वी पाहिले. आज जोडीला सचिन बुवा आहे का नाही. आणि जसे शेन वॉर्नला त्या सचिनचे सिक्सर दिसत होते स्वप्नामध्ये, तसे आज माझे फटके बुवांना दिसणार माझ्या बारीक त्यांच्या स्वप्नामध्ये. मला सामना कार्यक्रम आहे. कार्यक्रम झाला पाहिजे. फक्त आवर्जून एक गोष्ट सांगतो, माझ्या माय माऊल्यांचा, माझ्या माय बापांचा, माझ्या हिंदू देवी देवतांची विटंबना करणार नाही. कार्यक्रम कडकोच करणार. टेन्शन घ्यायचा ना. पण काही गोष्टींची शब्दाची मर्यादा राखूनच बोलतोय. अजूनपर्यंत बोलत आलोय. बुवांना काय बोलायचं तर बोलू दे. कारण हे संस्कार आहे. हा संस्कारातला फरक आहे. तो आज तुम्हाला कळेल. आणि म्हणून स्तवन मानायचे आहे. आज दत्त जयंती आहे. आपण सर्वजण 30 वर्ष हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आनंदाने साजरा करताय. आणि ती स्टोरी, ती कथा, दत्तात्रयाच्या जन्माची कथा. आज जयंती म्हणजे जन्मोत्सव, पुण्यतिथी म्हणजे मेलेला दिवस. जयंती साजरी करतोय आपण. मग जन्माची कथा स्तवनामध्ये सादर करतोय. त्यात सुद्धा माझी आदिमाया श्रेष्ठ करणार कशी ती ऐका. म्हणायचं आहे का. या कलियुगाचा गुरूंचा सुद्धा गुरु ज्याला मानलं गेलं, स्वतः 28 गुरु दत्तात्रयांनी केले. आणि गुरूंचे सुद्धा गुरु अशी उपाधी ज्याला मिळाली, त्या ठिकाणी दत्तात्रयांची जयंती म्हणून म्हणतोय. काय गुरु आणि सद्गुरूतला फरक तुम्ही मला सांगितलं. एक प्रश्न तुम्हाला रसिकांना मायबापांना विचारलेलाच आहे मी. आणि म्हणून गुरूंचा सुद्धा ज्याला गुरु म्हटलं गेलं ते माझी दत्तात्रय गुरु माऊली. आणि म्हणून जन्माची कथा तुमच्या समोर सादर करतोय. गुरु किंवा सद्गुरु माणसाचं मरण टाळू शकत नाही. फक्त जन्माला आला तो मरणारच आहे. फक्त मरण आजचं आपलं उद्यावर नेऊ शकतो एवढी ताकद गुरु आणि सद्गुरु मध्ये निश्चितपणे असते. आणि म्हणून म्हणायचं आहे काय, तारक आहे या कलियुगाचा, तो तारक आहे या कलियुगाचा. अरे मानवा मानसा टाळील तुझे तो मरण, तारक आहे या कलियुगाचा. मानवा टाळील तुझे तो मरण, मानवा टाळील तुझे तो मरण.
धर आधी तू तयाचे चरण धर आधी तू तयाचे चरण जावे दत्त गुरुना शरण आदिमाया श्रेष्ठ करतोय बुवा, सांगितलंय तुम्हाला स्तवन ऐका माझी. ब्रह्मा विष्णू महेशाची दत्तात्रयाची आई माझी आदिमाया अनुसया आहे. कायच म्हणतो ऐका. दत्त दिगंबर हा अवतार झाला ज्ञानी, दत्त दिगंबर हा अवतार झाला ज्ञानी, त्याचे श्रेय मिळविले माता
पूजेकडे आल्या, बघतायत तर 3 माळं झालेली ब्रह्मा विष्णू महेश त्यांना ओळखू येईना. मग त्या सतीनं त्यांची ओळख सांगितली. हे सरस्वती, ज्याच्या नाभी कमलावर कमळ आहे तो ब्रह्मा आहे, ज्याच्या कपाळावर ओंकार ओम लिहिलेला आहे तो श्री विष्णू आहे, आणि ज्याच्या कपाळावर या ठिकाणी चंद्र आहे, त्रिशूल आहे तो शिवशंकर आहे. तिने पती त्यांचे ओळखून दिले. सतीने म्हणायचं आहे काय बघा. आई लक्ष्मी सरस्वती पार्वती, आई लक्ष्मी सरस्वती पार्वती, ओळखेला गणपती हरली तयाची मती, ओळखेला गणपती हरली तयाची मती, ओळखेला गणपती हरली तयाची मती. आधी सती ती डावी ते गुणाती. हा तुझा विष्णू आहे, हे पार्वती हा तुझा शंकर आहे, अगं हे सरस्वती हा तुझा ब्रह्मा आहे. हे तिने ओळखून दिलं. आधी सती ती सांगे गुणाती, आधी सती ती सांगे गुणाती, तुम्हीही करा तिचे अनुकरण, तुम्हीही करा तिचे अनुकरण. मग घर आधी तू, घर आधी तू, घर आधी तू दयाचे चरण, घर आधी तू दयाचे चरण. जावे दत्त गुरुला शरण, घर आधी तू दयाचे चरण, जावे दत्त गुरुला शरण, घर आधी तू दयाचे चरण, जावे दत्त गुरुला शरण, घर आधी तू दयाचे चरण, जावे दत्त गुरुला शरण. हो तारक आहे या कलियुगाचा, तारक आहे या कलियुगाचा, मानसा टाळील तुझे तो मरण, मानवा टाळील तुझे तो मरण. घर आधी तू, घर आधी तू, घर आधी तू दयाचे चरण, घर आधी तू दयाचे चरण, जावे दत्त गुरुला शरण, घर आधी तू दयाचे चरण, जावे दत्त गुरुला शरण, घर आधी तू दयाचे चरण, जावे दत्त गुरुला शरण, घर आधी तू दयाचे चरण, जावे दत्त गुरुला शरण. धराधी तू, धराधी तू दयाचे चरण, जावे दत्त गुरुला शरण. श्री गजानन गावदेवी माते की जय, बोल शक्ती वाले की जय, अखंड सदा लाल घराण्याचा. गडबड गडबड असो असो. आणि म्हणून महालक्ष्मी मित्र मंडळ उन्हाळे उन्हाळे गावाचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा मोरया.
सन्मान्य दादाच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारदार पारितोषिक आलेलं आहे. मला वाटतं जीपीओ असं मुंबई जीपीओ आहे. दादा यामध्ये कार्यरत होते. कृष्णा पांडुरंग सोडे दादांच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी 200 रुपयांचं भारदार पारितोषिक दादांना या ठिकाणी शाहिरी मला समजला आणि त्यांनाही सांगणं आहे सध्या माझी सुद्धा ड्युटी रोज सुरुवात होते जीपीओतूनच होते. दादा आपण सुद्धा आपली सेवानिवृत्ती करून खूप चांगली सेवा आपण दिलेली आहे. पोस्ट खात्याला टपाल खात्याला आणि आपण सेवानिवृत्त झालेला आहात. निश्चितपणे आपलं या निमित्ताने 200 रुपये आलेले आहेत. आपला सुद्धा आभार. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. अप्रतिम सुरुवात म्हणतात सावित्री सत्यवान कनेरी माकाळे राज्यस्तरीय गुणीजन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या राजापूर तालुका महिला अध्यक्षा काँग्रेस आय याचकडून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक. निश्चितपणे अगदी आवर्जून एक गोष्ट फक्त थोडीशी मार्क केली जरा 2 मिनिटं आवर्जून मार्क केली गोष्ट मगाशी. बसा बसा आराम घ्या आराम बसून छान घ्या. मार्क केली गोष्ट मगाशी जेव्हा दादाने आमचा सत्कार केला. सर्व करेलवासियांनीच ज्यांनी कोणी केला. जे दादा होते त्यांचं नाव नाही मला माहिती परंतु आजचा दिवस आहे. आजची दत्त जयंती निश्चितपणे मान्य आहे. परंतु त्यांनी जे पहिली 3 नावं घेतली ज्यांनी सत्कार समारंभासाठी 3 नावं पहिली घेतली त्या 3ही महिला. पहिल्या मला वाटतं एक शिक्षिका होत्या त्यांचं एक नाव घेतलं. त्यानंतर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य असतील आणि सन्माननीय नवनिर्वाचित पोलीस पाटील अशी 3 नावं पहिली. म्हणजे आज आमची बाजू भक्कम आहे. नारी शक्ती आज पहिला नाव आलेला आहे आणि पहिली 3 नावं त्यांचीच मी आवर्जून मार्क केले. बाकी नंतर मग सगळ्या त्यांनी केलं. पण खरोखर या गोष्टीत मानायला पाहिजे करेल वासियांना की जसं पुरुषाला मान देत आहेत त्याचप्रमाणे या गावामध्ये मी आज पाहिलं की नारी शक्तीला सुद्धा तेवढीच त्यांची ताकद सुद्धा तेवढीच या ठिकाणी त्यांची जोपासना केली जाते किंवा त्याची दखल घेतली जाते. याबद्दल आता तुम्हाला सुद्धा हॅट्सअप आणि म्हणून गण गायचा आहे. मला श्रवण झालेलं आहे. गण गायचा आहे काय लक्ष असावं म्हणायचं आहे. त्यांच्यासाठी अंसागण या ठिकाणी सादर करतोय. म्हणायचं काय थोडक्यात तुम्ही म्हटलं तर शॉर्टकट मध्ये थोडा अंतर लावून जातो. म्हणायचं आहे काय हो देवा गौरी हरा देवा 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 गौरी हरा बाप्पा लंबोदरा देवा गौरी हरा बाप्पा लंबोदरा लागला लागला हा तुझा चंदना हो हो श्रीगणा श्रीगणा अरे श्रीगणा ही तुम्हा वंदना हो धावनी या सभा रंगणा
बक्षीस आलं, पैसा आले, थांबा थांबा. श्री नवलाई देवी प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक दत्ताशेठ तांबे व व्यवस्थापक श्री संतोष उर्फ भमन तांबे याचकडून सुखाचा प्रवास हाच आमचा ध्यास नवलाई ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून बहारदार पारितोषिक 500 रुपयांचा आले. हे बघा जेवढे येतात तेवढंच सांगतो. नोट बघित जा, जवळच्यानी लांबच्याला दिसणार नाही, जवळच्यानी तरी लक्ष ठेवा. होलसेल गवताचे व्यापारी वा वा, गवत पण तुमच्याकडे विकत द्यायला नाही, होलसेल व्यापारी आहेत. वा वा, ऐकून खूप नवल वाटतं. होलसेल गवताचे व्यापारी संतोष मिरगुले मनसे 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक दादांना मनासा. वा वा, पेन नाही भेटला, पेन्सिलीन काम चलाव. खौलवल्ली जाकादेवी सियाचा डाबा हॉटेल, खौलवल्ली जाकादेवी सियाचा, सोयाचा का सियाचा, सोयाचा डाबा, सोयाचा डाबा. मग तुम्हाला माझी भरपूर माहिती, बरंच गेलेलं दिसतंय ढाब्यावर. तुम्ही जा ढाब्यावर, कोणा बसवतो आज ढाब्यावर, काळजी नका. बहारदार पारितोषिक आणि त्याला सुद्धा शाहिरी मनाचा मुजरा म्हणायचा आहे. गवळण थोडक्यात घोड्या, जास्त वेळ नाही घ्यायचा. बघा 12 वाजून गेले, बुवांचे मी वाजवणार, काळजी नका करू. गवळण आहे का त्याच्यामध्ये म्हणायचं आहे काय? बघा शाहिरांना मी वेगवेगळ्या गवळण दिल्या. बरेच दिवस ऍक्च्युअली माझे कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी पाहण्यात ऐकण्यात आहे. तर बुवांना मी वेगवेगळ्या गवळण दिल्या. ते चिडतात म्हणून आज त्यांना म्हटलं प्रेमाची गवळण द्या. खूप मनापासून लिहिले आणि असं मला असं वाटतंय की तुम्हाला आवडेल निश्चितपणे, अशी मला खात्री वाटते. बघा आवडते काय, मी खूप मनापासून लिहिण्याचा प्रयत्न केला. राधाकृष्णाचं निस्सीम प्रेम सांगणारी गवळण या ठिकाणी तुमच्या समोर माझ्या माईमौल्यांचा आणि माझ्या समाजाचा आणि माझ्या हिंदू देवी देवतांचा आदर राखून येतात. बुवाला मी खूप चांगल्या चांगल्या गवळणी, अगदी परवा पण कोरल्यामध्ये चांगली गवळण दिली. लागड्याचा मोडलाय पाय तसा तुझा मोडया पाहिजे काय, लय खोचक गवळण असतात आपल्या. पण आज म्हटलं जरा आज नवीन गावात आलोय, आज चांगला दिवस आहे, आज चांगलं वातावरण आहे, म्हणून जरा चांगलं बोलूया. खूप चांगली गवळण लिहिण्याचा प्रयत्न केलाय म्हणायचं आहे का? हा हा बोला, तुमचं पण ऐकवा. बोल बोला बोला. हा आहे ना, झेंडू बाम लावू का टायगर लावू? टायगर झोपे काय का नाही. म्हणून बघा गवळण सादर करतोय. मित्रांनो कार्यक्रमाची मजा निश्चितपणे तुम्हाला मिळणार, यात शंका नाही. दीड कार्यक्रम होणार, काळजी नाही करायची. कारण बघा प्रतिस्पर्धी आहेत. माझी आदिमाया मला श्रेष्ठ करायची आहे, ती माझ्या गवळणीतून सुद्धा दाखवणार आहे कशी आहे. आवर्जून गवळण आहे का म्हणायचं आहे. तुझे वेळ मजला तुझी मी दिवानी, तुझे वेळ मजला तुझी मी दिवानी. पण कशी कशी रीत सोडू, कारण आहे मी अन्याची राणी. साध्या सरळ भाषेत आडाण्यातल्या माणसाला सुद्धा कळतील एवढे सोपे शब्द आहे. जास्त बोलण्यापेक्षा लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणून म्हणतो तुझी प्रेम वेडी की तुझे वेळ मजला तुझी मी दिवानी. राधा म्हणते तुझे वेळ मजला कृष्णा तुझी मी दिवानी. पण कशी रीत सोडू मी अन्याची राणी.
असं वचन दिलंय त्यानी अजरामर राहील जगती तुझी माझी प्रेम कहाणी. जरी बायको नाही झाली तरी राधेला वरदान दिलं कृष्णाने की राधे तुझ्या अगोदर तुझी नी माझी प्रेम कहाणी तर अमर राहीलच, पण माझ्या अगोदर तुझं नाव घेतलं जाईल अधिकाराने. म्हणून कृष्ण राधा म्हणत नाही आपण, राधे कृष्ण राम. पहिली राधा हा नंतर कृष्ण. राधा कृष्ण म्हणतात का कृष्ण राधा म्हणतात तुमच्याकडे? मंदिर कसलं आहे? राधा कृष्णाचं आहे म्हणतात, कृष्ण राधेचं मंदिर म्हणत नाही. बघा तुम्ही हो, म्हणून हे वरदान दिलं कृष्णाने राधेला की माझ्या नावाच्या अगोदर राधे या जगामध्ये तुझं नाव घेतलं जाईल. तीच प्रथा आपण चालवतोय. यशोदे तुझा हाताला ओ नवीन लिहिले ना कोणी ऐकलेली, ना युट्यूबला फेटूबला ना इंस्टाला ना फेस्टाला कशाला नाही. नवीन या आणि आमचे जे जोडगोळे आहे इंस्टामध्ये त्यांना पण फॉलो करा. मध्ये मध्ये हे ढोलकी पट्टू हे पिंजो मास्टर हे यांना पण करीत जा. काय म्हणताय? यशोदे तुझा हाताना यशोदे तुझा हाताना देव गोकुळीचा राणा. यशोदे तुझा हाताना दादा म्हणते यशोदेला यशोदे तुझा हाताना देव गोकुळीचा राणा. अग जन्मोजन्मी त्यालाच मी वरले हो, जन्मोजन्मी त्यालाच मी वरले. यशोदे तुझा हाताना देव गोकुळीचा राणा. अग जन्मोजन्मी यंदा नाही झालं, या जन्मात नाही झालं, पण जन्मजन्माचा माझा नवरा तो राणा म्हणते यशोदेला. याच्यात पण आदिमाया श्रेष्ठ बुवा कशी द्याय का? यशोदे तुझा हाताना देव गोकुळीचा राणा. अग जन्मोजन्मी त्यालाच मी वरले हो, जन्मोजन्मी त्यालाच मी वरले. मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले.
या प्राणा सावळे असता माझी प्रिय तर या प्राणा हृदयांतरिया ते उतरले हो हृदयांतरिया ते उतरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले हो यशोदे तुझा हाताला देव गोकुळीचा राधा यशोदे तुझा हाताला देव गोकुळीचा राधा जन्मोजन्मी त्यालाच मी वरले हो जन्मोजन्मी त्यालाच मी वरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले आणि म्हणून माझ्या मागण्यांचा आदर राखून प्रेमाची गळा चालू केली माझ्याकडे चांगली चांगले ताकदीचे इंजेक्शन होते काळजी करू नका आणि आहेत दुसऱ्यावर टेन्शन पण घेऊ नका परंतु आज पहिल्यांदा या ठिकाणी आलोय चांगलं देण्याचं माझं काम आहे निश्चितपणे समाजाला काहीतरी निश्चितपणे घेऊन जाण्याचं सारखं काहीतरी द्यावं अशी माझी नेहमी पोटतिडकीची भावना असते आणि म्हणून या ठिकाणी गवळण सादर केली शेवटचं पद माझ्या पहिल्या फेरीतून तुमची रजा घेणार त्याच्या अगोदर श्री नवलाई देवी प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मॅनेजर व पडवे गावचे उपसरपंच सन्मान्य नाना संतोष बबन तांबे व आमच्या गावचे बुकिंग इंचार्ज जॉन आंबेडकर रोशन तांबे परशुराम तांबे यांच्याकडून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक आणि मी शायरांना सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये माझा लेखी विषय त्यांच्याकडे आहे मी दिलेला आहे रसिक माई बापांच्या माहितीसाठी सांगतोय मी विषय तोच लावलाय कारण आमच्याकडे पद्धत आहे की विषय फुटल्याशिवाय आम्ही बदलत नाही ही आमच्याकडे पद्धत आणि त्याच्यामुळे जोपर्यंत विषयाचं विश्लेषण होत नाही माझ्या उत्तराला साजेसं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी अनेक शायरांना माझ्याकडं कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे हा माझा विषय आहे यांना सुद्धा मी विचारलं होतं 1-2 विषय माझा प्रश्न तर विचारतोच मी त्याच्या अगोदर शायरांना मी विचारलं होतं की चंद्रावर जो डाग लागलाय तो कसा आहे तो पुसायचा आहे तुम्हाला कारण चंद्र पुरुष आहे आणि शाप देणारा सुद्धा पुरुष आहे पण ते त्यांना काही जमलं नाही गवळणीत आल्यानंतर हे गवळणी सादर करतात मी त्यांना शायरांना विचारलं की गवळ्यांचं स्वरूप सांगा तेही त्यांना अद्याप जमलं नाही आणि मी त्यांना प्रश्न विचारला 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं फक्त घेणार तुमची रजा घेतोय मला पण टाइम नाही मला मुंबई जायचं जर उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणून तर ह्यांनी मला उत्तर काय देतात माहितीये का सत चितू आणि आनंद आता शब्द असे आहेत सत चित्त चित्त आणि आनंद
ते म्हणतात चितू. त्याला सांगितलं काय चितू म्हटलं. चितू म्हटले मग त्यांना सांगितलं मी तुम्ही काय आता ते बोलत नाही. वेळ आली तर निश्चितपणे बोलेल, पण अजूनपर्यंत शब्दाची मर्यादा राखून माझी शब्दाची मर्यादा राखून म्हणा आपण आपली पायरी सोडत नाही आणि आपल्या वाटेत गेल्या कोणाला बाप म्हणून सोडत पण जीएसटी नाही सीजीएसटी लावून देतो आपण आणि त्याच्यामुळे दुसरी बारी ठेवली तेवढी बघून जा. आणि म्हणून शायरांना जो लेखी विषय विचारलाय कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. तुमच्या माहितीने सांगतो आवर्जून विषय ऐकून जा. बुवांना मी विचारलंय 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गीता भागवत चालत नाही सांगितलंय. चालत ल बाळातला आहे लस्तीतला नाही. मग चालत म्हणजे वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो. उपनिषदांच्या गावी पोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फूल पाहिलं. त्याला 3 पाकळ्या. त्या 3 पाकळ्यांची नाव काय विचारलेला आहे. अनेक उत्तरं मला आली. ब्रह्मा विष्णू महेश, स्वर्ग मृत्यू पाताळ, सकाळ दुपार संध्याकाळ, बालपण तरुपण म्हातारपण, लई उत्तर देण्याचा प्रयत्न पण जमलेलं नाही. आणि म्हणून यांनी पण मला परवा उत्तर दिले सतत चितू आनंद. त्याला सांगितलं हो तुम्हाला नाही जमणार ते नाही तुमचं काम नाही. आज बुवा वेगळ्या तयारी झाली असतील आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील आणि म्हणून मुखरांतर फक्त माझ्या प्रश्नपदाचा गाणा आणि तुमचे राजकारण म्हणायचं काय कालीच्या वरतीला हो गीता पुराण भागवत विचारी वेद चाळे. अहो गीता पुराण भागवत विचारी वेद चाळे. उपनिषदाची या गावी मी फूल एक पाहिले. 3 पाकळ्या तयाला नाव सांगाया सभेला नाही अजून कोणीच फोडीला. सोड द्या जोडीला नाही तर हो झोपीन बैल गाडीला. शुभेच्छा देतो आणि माझी पहिली फेरी थोडक्यात कारण थंडीचे दिवस आहे वेळेचं सुद्धा बंधन आहे त्यांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे. सुप्रसिद्ध शाहीर कैलासवासी मोहन बाळू कारशिंकर यांच्या स्मरणार्थ कारशिंगे बंधू यांच्याकडून 200 रुपयाचं भारदार पारितोषिक
दादा तुम्हाला मानाचा मुजरा सर्वांची रजा घेतो, पहिली फेरी संपवतो. बुवांना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.